नेहमीच उभा राहून बोलत होतो. माझ्या शेजारी महाराष्ट्र केसरी बसले. त्यांचे गुडघे आणि इतर शरीर मजबूत आहे, माझा थकायला लागला. बापूराव, तुम्ही जोर मारले असतील, तुम्ही बैठका मारल्या असतील, तुम्ही महाराष्ट्र केसरी झाला असाल, पण माझे गुडघे गेले हे क्रिकेट खेळण्यामुळे गेले ना. तर वय तुमचं माझं बहुतेक एकच असेल. तुम्ही धडधाकटात. माझे गुडघे गेले म्हणजे माझं डोकं काही गेलेलं नाही. गुडघे जायचं मेन कारण म्हणजे तुमचं निरादेवर धरण आणि धोंबलकवडी धरण या डोंगरात ताद्यात मी पायी फिरलेलो आहे. पोलीस संरक्षण न घेता फिरलेलो आहे. त्रास होणारच ना बापूराव, काय साहजिकच आहे. रग होती अंगात, क्रिकेट खेळत होतो, मी व्यायाम केला, त्यामुळे तेव्हा काय वाटलं नाही बाबा आता अंगाशी येते. मंत्रालयात गेलो, आपल्या सगळ्यांच्या कृपेने 42,000 मतांनी मी पहिल्यांदा निवडून गेलो होतो. मंत्रालयात त्या काळात लिफ्ट काही चालू नसायच्या. लिफ्टमध्ये बसायची भीती वाटायची, म्हणून मी 6 मजले वरनं खाली, खालनी वर, सर्व मंत्र. सकाळी 10 वाजता गेलो की संध्याकाळी 5ला बाहेर पडत. आणि म्हणून आज गुडघे गेलेत. आपल्या परवानगीने बसून बोलायची मी परवानगी मागतो, आपण द्याल अशी माझी अपेक्षा. मंडळी, इलेक्शन माझी नाही, मला कुठलं पद नकोय. माझ्या वैयक्तिक कुटुंबातलं कोण उभं नाहीये. आताच कोणतरी म्हणलं की वेगळी इलेक्शन आहे, हे बाकी खरं. आमच्या विरोधक म्हणतात की 30 वर्ष काय केलं. इथं पंडित काका बसलेत. पंडित काका, 30 वर्षापूर्वी हे कमी येण्याच्या आधी तुमच्या ग्रामपंचायतीचं उत्पन्न किती होतं आणि आता किती? हे कशामुळे झालं? ही शेजारची बिल्डिंगच होती. मला आठवतं की जयराज नाईक निंबाळकरांनी इथं पाईपलाईन केली होती. तिचे काय सोडायचे आणि काय हाल व्हायचे ते मला माहिती आहे. तसं आठवत असलं तर बघा तुम्हाला. हे मला विचारतात 30 वर्ष तुम्ही काय केलं? पाणी तर आणलंच, इंडस्ट्री आणली, शिक्षणाची सोय केली. मी लहान होतो पण दुसरीत बाजारांच्या शाळेत, तुम्हाला कोणाला माहीत नसेल, मग राजवाड्यात ही शाळा भरायची. जी मुदोजी कॉलेजची भव्य इमारत तुम्हाला आज दिसते ती वाड्यात भरायची. ही फलटण एज्युकेशन सोसायटीची अवस्था आम्ही बघितलेली. इथं तरुण पिढी बसले. तुम्हाला वाटतंय की असंच असतं, असं नसतं, ते नव्हतं. आज ॲग्रिकल्चर कॉलेज आहे, मुदोजी कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे. पुढे कदाचित आपण वैद्यकीय महाविद्यालय इथं काढू, खाजगी काढू. सरकारी काढायचं काय आपल्याला कारण नाही. सरकारी आपल्या जिल्ह्यात आहे, त्यामुळे सरकारी काढायचं काय आपल्याला कारण नाही. 30 वर्ष काय केलं? जे काय केलं ते घालवायला हे आले. नीरा देवगडच्या पाण्याचं तुम्हाला सांगितलं गेलं की मी आणलं पाणीदार खासदार, पाणीदार खासदार. धरण झालं 99च्या आसपास सुरू, उशीर झाला 2009 पर्यंत, हे मान्य. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवणं, हे सोडवणं, हे आयत्या वेळावर आयत्या पिठावर रेगा मारायला हे सद्ग्रस्त आले. आज पाईपलाईनचं पाणी तुमच्याकडे येणारे सांगतात, येणारच आहे पाणी. धरणच नसतं तर पाणी कुठं आलं असतं. 66 किलोमीटरवर कालवे येऊन थांबले. अंदोरी बापूराव तुमचं आंदोळे तिथं वरती वाघोशी तिथपर्यंत पाणी आलं होतं माझ्या काळात. नशीब मोठं घेऊन हा माणूस निर्माण झालेला आहे. माझं काय इथल्या उमेदवारांच्या बद्दल फारसं काय बोलायचं नाही. ठीक आहे, पाईपलाईन आलं, चांगलं झालं. फलटण तालुक्यात पाण्याची एंट्री होणार आहे, नक्की होणार आहे. 6 तारखेला मला जमलं तर मी एक पत्र छापणार आहे. माजी खासदारांनी हे 4 TMC पाणी जे नीरा देवगडचं सेव्हिंग झालेलं आहे कलाटे साहेब, सांगोल्याला द्यावं आपलं सोडून, असं पत्र दिलेलं. आजी दादाही तेच पाणी मागत होते. आपलं पाणी, आपली धरणं,
आपल्या जमिनी आत्ताच कोणतरी म्हणलं ना काय आम्ही विनामूल्य जमिनी दिल्याच ना तुम्ही. सर बोलले म्हणूनच झालं हे सगळं. प्रकल्पग्रस्तांच्या त्यागाने जेवढं झालं तेवढं तुमच्या त्यागाने झालेलं आहे. मला आठवतंय, मला वाटतं मी तरटे माळ्यात का तरटे वस्ती, मला वाटतं काकींचा वाडा तिथे होतो, तिथं प्रचाराला 95 साली गेलो होतो. मी म्हणलं की मी तुम्हाला पाणी आणून देईन. गरीब माणूस समोर बसला होता. हे तर याला तो ओळखतो, त्याला तर चांगलाच ओळखतो. फौजी नाही, म्हाताडी आमचा कळंबोलीवाला आहे तो. नाही हे नव्हतं. बरोबर तो म्हणाला कशाचं पाणी, आम्ही 15 वर्ष ऐकतोय पाणी आहे पाणी. इतकी निराश झालेली ही लोक. आणि हे पाणी आणण्यात आपल्याला यश मिळालं, त्यात सर्वांचाच वाटा आहे. बलकवडीचं पाणी आदरकीत आलं तेव्हा चिमणराव कदमाने आदराने प्रेमाने बोलवलं. डॉक्टर कृष्णचंद्रराव भोईटेंना बोलवलं. मी म्हटलं नाही की माझ्या एकट्याच्याने पाणी आलं, मला म्हणता आलं असतं. हा कोण दिनकर का? पाटी टोपी दिसली मला. अरे मोटारी नाही, फ्यूज नसलेले फ्यूज मोटारी बसवते, काय त्याचा उपयोग आहे. माझं म्हणणं एकच आहे की मला ह्या भागाकडनं फार मोठ्या अपेक्षा होत्या की दिलेलं पाणी हे तुमच्या भागाला जास्त मिळावं. बलकवडीचं उमेदवार काय आमचे निवडून येत नव्हते का हो? काय पाप आम्ही केलं होतं? निवडून आणायचे भलत्याला, काम करायचं आम्ही. हे आता कुठेतरी थांबवा. आम्ही काम केलं हे थोडं तर मान्य आहे ना तुम्हाला का ते अमान्य? देवघरचं पाणी सांगोल्यात, बलकवडी मीच बांधली. बलकवडीचं पाणी कोणाला माहित नव्हतं. कृष्णा नदीत दोमच्या वरती पाणी आहे, जे पाणी पुरा वाटे पुढे जाते हे शोधून मी काढलं. हे म्हणतोय बलकवडी मीच बांधली. आता म्हणतोय बलकवडीला केवढा उशीर का लागला. तुमच्या मुख्यमंत्र्यांना विचारा की विरोधी पक्ष नेते असताना अनुशेषासारखे प्रश्न कोणी तयार केले? आम्ही नाही केले. आम्ही त्यांना म्हणत होतो की विदर्भालाही पैसे द्या, ह्यालाही पैसे द्या. इथं फ्रेश बसलंय. माझं म्हणणं आहे का माझं यशवंतराव, जसं मागासवर्गीयांना 13% देतो आपण, 9% आदिवासींना देतो, तसं माझा आग्रह होता. मी 4 मुख्यमंत्री बघितलेला माणूस तुमच्या समोर बसून बोलतोय. 4ही मुख्यमंत्र्यांना म्हणलं की 10-20% तुम्ही धरणासाठी, पाण्यासाठी, जलसंपदासाठी द्या. कोणीही ऐकलं नाही. 13% जसे तुम्हाला लोकांना मिळतात तसे 9% आणि 20% तर आपल्याला मिळाले असते. ती फटक्यात धरणं कधीच होऊन गेली असती. विदर्भाची झाली असती, मराठवाड्याची झाली असती, अजून कुठलीही झाली असती. पण तो इथं काय वाठारमध्ये हे सांगण्यात काही अर्थ नाही. बघा काम मी केलेलं आहे आणि मला कदाचित सत्ता मिळेल ना मिळेल, माझी सत्ता जाईल ना जाईल, पण तुमच्याच शेजारी असलेल्या बेबी गावात जेव्हा म्हाताऱ्या कोताऱ्या मी त्या पाण्यात खाली उतरलेल्या बघितल्या आणि पाण्याला ओळत बघितलेला आणि त्यांच्या डोळ्यातलं पाणी जे बघितलं, हे माझं समाधान, केलेल्या कामाचं कौतुक या रणजित नाईक निंबाळकराला 500 वर्ष नाही 500 पिढ्या मिळणार नाही. इंडस्ट्री तुम्ही आणली, यांनी आणली. ते म्हणाले शरद पवारांनी आणले. अरे पण शरद पवारचं नेतृत्व मीच मानलं होतं. शरद पवाराला पाणी चोर कोण म्हणलं? मी म्हणलं. अजितदादाला पाणी चोर कोण म्हणलं? मी म्हणलं. आज हे तुमची पार्टी घड्याळ पार्टीची आहेत ना 2 जण विहिरीत. घड्याळ पार्टीला मला म्हणायचंय की तुमची पार्टी घड्याळाचे 12 वाजले, 10 वाजून 10 मिनिटाचं घड्याळ आम्ही चालू केलं होतं, तुम्ही 12 वाजवून ठेवलेत त्या घड्याळाचे. ते विकून टाकलं कमळाला. तू पाणी तिकडं, कमळ इकडं. अहो कशाचं काय आणि कशाचं काय. ते शिवरूपराजे कर्डीकर ही ब्यात कुठनं शिवाजीराजांनी धरून आणली कोल्हापूरवर? काय आपला संबंध हो. त्याच्या वडिलांच्या बरोबर मी राजकारण शिकलो आणि यांच्याबरोबर यांना 11 वर्ष मार्केट या कमिटीचा चेअरमन, सभापती. आमच्या घरी आले, निवडणुकीचं वाटप तिकिटाचं सुरू झालं, उमेदवाराचं सुरू झालं की 4थी खुर्ची श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर.
घरातला मानला त्यानेच आम्हाला थर्ड लावला. का तर अजितदादाला मी नाही म्हणू शकत होतो. अरे बाबा तुला ही पदवी दिली होती काय, अजितदादाला विचारून दिली होती का? तुला एवढा आम्ही मान दिला, सन्मान दिला, कशाचं काय घेऊन बसलाय? भारतीय जनता पार्टीला मी ओळखतो की पुण्यात राहिलेला वाढलेला जन्मलेला माणूस आहे. भारतीय जनसंघ काय होता तिथपासून या विचारसरणीचा हा पक्ष आहे. हे कुठल्या विचारसरणीत बसतात? आज मला आत्ता इथे येताना एकाचा फोन आला, बघा नाव नाही सांगणार, कशाला धावपळ करतोय, तुमच्याच भागातला मुलगा आहे. रामराजांच्या नादाला लागू नको, माझ्यासारखा वाईट राहणार नाही. आणि हे रेकॉर्ड करेन रामराजांना ऐकू. हे कोण म्हणलं असेल? मा खा रणजित नाईक निंबाळकर. मा खा हे नवीन नाव आहे, माझे खासदार. ते जरा तुमच्याकडे असं काय असलं तर ते मोठं करून लावा. तुमची काय टेक्नॉलॉजी आहे मला काय कळत. तुम्हाला दहशतीखाली जगायचं का सुखाने जगायचे हा निर्णय तुम्हाला घ्यायचा. मिळालेलं पाणी अहो आता तुम्ही बाणगंगेला जाऊन बघा धरणाला. पिनकर उद्या जा. आलंय का कुरवलीचं कोण? अरे कुरवलीचं आलंय कोण? जाऊन द्या तरी येतातच की, गटात असेल नाही तर तटात असेल. पाणी काळं झालंय बापूराव, झालंय की नाही बोला? तुमच्या विहिरीला पाणी काळ, तुम्हाला काय वेळ, तुम्हाला डावेळ. आणि हा म्हणतोय मला मत द्या आणि तुम्ही देताय का? तर रात्री 5,000 आले खडखड खडखड खडखड. आता दोष कोणाला देऊ? काम केल्याचं मला श्रेय द्यायचं राहिलं बाजूला. काम न केलेला तुम्हाला आरोग्याची या माणसाला काळजी नाही. पोलीस तुमच्या मागं किती फोन या वाठारमधनं मला आलेले आहेत की आम्हाला वाचवा. ॲट्रॉसिटीचे गुन्हे, याचे गुन्हे, त्याचे गुन्हे, गुन्हेच गुन्हे, गुन्हेगारच गुन्हे लावतोय आणि गुन्हेगारच पोलीस संरक्षणात फिरतोय. असं चित्र भारतात तुम्हाला कुठेही मिळणार नाही. हे इथं आपल्या फलटणमध्ये बस 2 गाड्या पुढं पोलिसांच्या. मी डोंगरात फिरलो, गुडघे दास्तोपर्यंत फिरलो. एक गाडी माझ्याकडे नसायची. मला आठवतंय ते पश्चिम खंडाळ्यात मी फिरत होतो. मी नगरपालिकेचा नगराध्यक्ष होतो म्हणून मी त्यांची गाडी घेऊन फिरत होतो. फॉरेस्टचे अधिकारी जोरात चालले होते, त्यांच्या मागे मी फिरत होतो. यशवंत माझ्यावर विश्वास ठेव, गाडीला आग लागली. 3 महिन्यात फॉरेस्टची सगळी क्लिअरन्स घेतली. फॉरेस्टची क्लिअरन्स घेतली. अहो एक कष्ट करून मी तुमच्याकडे मतं मागतोय आणि तुम्हाला पाणी दिलंय आणि तुम्ही 5,000साठी माझी 30 वर्षाची किंमत करणार आहात का? मला तुम्ही एकदा या इलेक्शनमध्ये स्पष्ट सांगून टाका की तुम्ही पाणी दिलं, आमच्यावर काय उपकार केले नाहीत. तरुण पिढीला मला सांगायचं आहे, तुम्हाला दुष्काळ कधी बघायला मिळाला आहे? इथं 2-4 मुलं दिसत आहेत. बाबराव नाही, शक्यच नाहीत. तुमच्या मुलांनी कधी दुष्काळ बघितला? रोजगार आम्ही बघितले कधी? 16 वर्षात काही नाही. पाणी आल्यापासून एक ते आता जी महिला बोलली शरीच्या वाडीची वस्तुस्थिती आहे. ह्याचा तुम्ही जर काही उपयोगच होणार नसेल मला राजकीय दृष्ट्या, कारण यांच्याशी लढाई माझी भारतीय जनता पार्टीशी लढाई नाही, अजिबात नाही. मी स्वतःला एवढं मोठं समजत नाही तुम्ही मोदींशी लढावं. हे म्हणाले मोदींच्या पेक्षा जास्त विकास खर्च मी केलाय. दिवसाला 1,000. दिवसाला नाही, मिनिटाला 1,000. मिनिटाला 1,000 पैसे नाहीत, कोटी. आता काय तुम्हाला या माणसाचं सांगू. तो काय झालंय ते बरं का, आपले पाय जमिनीवर आहेत, बरोबर आहे की नाही? इथे पाय वरच असतात, खाली येतच नाही कधी. अशा माणसाचे नेतृत्वाने हे भविष्य तुम्ही त्यांच्या हातात दिलं असणार. देणार आहे की नाही तुम्ही ठरवा. या दिवशीचा पक्ष महत्वाचा नाही, उमेदवार महत्वाचा नाही. आम्ही दिले हे महाराष्ट्र केसरीचा सुपुत्र इथं उभा आहे. तुमच्या गावातली सौभाग्यवती तर ते मॅडमच दिली आहे मला वाटतं. नेहमीच उभा राहून बोलत होतो. माझ्या शेजारी महाराष्ट्र केसरी बसले.
त्यांचे गुडघे नाही तर शरीर मजबूत आहे, माझा थकायला लागला. बापूराव, तुम्ही जोर मारले असतील, तुम्ही बैठका मारल्या असतील, तुम्ही महाराष्ट्र केसरी झाला असाल, पण माझे गुडघे गेले हे क्रिकेट खेळण्यामुळे गेले ना. तर वय तुमचं आणि माझं बहुतेक एकच असेल. तुम्ही धडधाकटात, माझे गुडघे गेले म्हणजे माझं डोकं काही गेलेलं नाही. गुडघे जायचं मेन कारण म्हणजे तुमचं निरादेवर धरण आणि धोंबलकवडी धरण या डोंगरात ताद्यात मी पायी फिरलेलो आहे, पोलीस संरक्षण न घेता फिरलेलो आहे. त्याच्यामुळेच पाहिजे. त्रास होणारच ना बापरो, काय साहजिकच आहे. रग होती अंगात, क्रिकेट खेळत होतो मी, व्यायाम केला, त्यामुळे तेव्हा काय वाटलं नाही बाबा आता अंगाशी येतंय. मंत्रालयात गेलो, आपल्या सगळ्यांच्या कृपेने 42,000 मतांनी मी पहिल्यांदा निवडून गेलो होतो. मंत्रालयात त्या काळात लिफ्ट काही चालू नसायच्या, लिफ्टमध्ये बसायची भीती वाटायची, म्हणून मी 6 मजले वरनं खाली, खालनी वर, सर्व मंत्र. सकाळी 10 वाजता गेलो की संध्याकाळी 5ला बाहेर पडत. आणि म्हणून आज गुडघे गेलेत. आपल्या परवानगीने बसून बोलायची मी परवानगी मागतो, आपण द्याल अशी माझी अपेक्षा. मंडळी, इलेक्शन माझी नाही, मला कुठलं पद नकोय. माझ्या वैयक्तिक कुटुंबातलं कोण उभं नाहीये. आताच कोणतरी म्हणलं की वेगळी इलेक्शन आहे, हे बाकी खरं. आमच्या विरोधक म्हणतात की 30 वर्ष काय केलं. इथं पंडित काका बसलेत. पंडित काका, 30 वर्षापूर्वी हे कमी येण्याच्या आधी तुमच्या ग्रामपंचायतीचं उत्पन्न किती होतं आणि आता किती आहे? हे कशामुळे झालं? ही शेजारची बिल्डिंगच होती. मला आठवतं की जयराज नाईक निंबाळकरांनी इथं पाईपलाईन केली होती, तिचे काय सोडायचे आणि काय हाल व्हायचे ते मला माहिती आहे. तसं आठवत असलं तर बघा तुम्हाला. हे मला विचारतात 30 वर्ष तुम्ही काय केलं? पाणी तर आणलंच, इंडस्ट्री आणली, शिक्षणाची सोय केली. मी लहान होतो पण दुसरीत बाजारांच्या शाळेत, तुम्हाला कोणाला माहीत नसेल मग राजवाड्यात ही शाळा भरायची. जी मुदोजी कॉलेजची भव्य इमारत तुम्हाला आज दिसते ती वाड्यात भरायची. ही फलटण एज्युकेशन सोसायटीची अवस्था आम्ही बघितलेली. इथं तरुण पिढी बसले, तुम्हाला वाटतंय की असंच असतं, असं नसतं, ते नव्हतं. आज ॲग्रिकल्चर कॉलेज आहे, मुदोजी कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे. पुढे कदाचित आपण वैद्यकीय महाविद्यालय इथं काढू, खाजगी काढू. सरकारी काढायचं काय आपल्याला कारण नाही, सरकारी आपल्या जिल्ह्यात आहे, त्यामुळे सरकारी काढायचं काय आपल्याला कारण नाही. 30 वर्ष काय केलं? जे काय केलं ते घालवायला हे आले. निरा देवघरच्या पाण्याचं तुम्हाला सांगितलं गेलं की मी आणलं पाणीदार खासदार, पाणीदार खासदार. धरण झालं 99च्या आसपास सुरू, उशीर झाला 2009 पर्यंत, हे मान्य. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवणं, हे सोडवणं, हे आयत्या वेळावर आयत्या पिठावर रेगा मारायला हे सद्ग्रस्त आले. आज पाईपलाईनचं पाणी तुमच्याकडे येणारे सांगतात, येणारच आहे पाणी. धरणच नसतं तर पाणी कुठं आलं असतं. 66 किलोमीटरवर कालवे येऊन थांबले. अंदोरी बापुराव तुमचं आंदोळे तिथं वरती वाघोशी तिथपर्यंत पाणी आलं होतं माझ्या काळात. नशीब मोठं घेऊन हा माणूस निर्माण झालेला आहे. माझं काय इथल्या उमेदवारांच्या बद्दल फारसं काय बोलायचं नाही. ठीक आहे, पाईपलाईन आलं, चांगलं झालं. फलटण तालुक्यात पाण्याची एंट्री होणार आहे, नक्की होणार आहे. 6 तारखेला मला जमलं तर मी एक पत्र छापणार आहे. माझी खासदारांनी हे 4 TMC पाणी जे निरा देवघरचं सेव्हिंग झालेलं आहे कलाटे साहेब, सांगोल्याला द्यावं आपलं सोडून, असं पत्र दिलेलं. आजी दादाही तेच पाणी मागत होते. आपलं पाणी, आपली धरणं, आपल्या जमिनी. आत्ताच कोणतरी म्हणलं ना काय आम्ही विनामूल्य जमिनी दिल्याच ना तुम्ही. सर बोलले म्हणूनच झालं हे सगळं. प्रकल्पग्रस्तांच्या
त्यागाने जेवढं झालं तेवढं तुमच्या त्यागाने झालेलं आहे. मला आठवतंय, मला वाटतं मी तरटे माळ्यात का तरटे वस्ती, मला वाटतं काकींचा वाडा तिथे होतो, तिथं प्रचाराला 95 साली गेलो होतो. मी म्हटलं की मी तुम्हाला पाणी आणून देईन. गरीब माणूस समोर बसला होता. हे तर याला तो ओळखतो, त्याला तर चांगलाच ओळखतो. फौजी फौजी नाही, म्हाताडी आमचा कळंबोलीवाला आहे तो. नाही, हे नव्हतं. अबरो तो म्हणाला कशाचं पाणी, आम्ही 15 वर्ष ऐकतोय पाणी आहे पाणी. इतकी निराश झालेली ही लोक. आणि हे पाणी आणण्यात आपल्याला यश मिळालं, त्यात सर्वांचाच वाटा आहे. बलकवडीचं पाणी आदरकीत आलं तेव्हा चिमणराव कदमाने आदराने प्रेमाने बोलवलं. डॉक्टर कृष्णचंद्रराव भोईटेंना बोलवलं. मी म्हटलं नाही की माझ्या एकट्याच्याने पाणी आलं, मला म्हणता आलं असतं. हा कोण, दिनकर का? पाटी टोपी दिसली मला इथं. अरे मोटारी नाही, फ्यूज नसलेले फ्यूज मोटारी बसवते, काय त्याचा उपयोग आहे? माझं म्हणणं एकच आहे की मला ह्या भागाकडनं फार मोठ्या अपेक्षा होत्या की दिलेलं पाणी हे तुमच्या भागाला जास्त मिळावं. बलकवडीचं उमेदवार काय आमचे निवडून येत नव्हते का हो? काय पाप आम्ही केलं होतं? निवडून आणायचे भलत्याला, काम करायचं आम्ही. हे आता कुठेतरी थांबवा. आम्ही काम केलं हे एवढं तर मान्य आहे ना तुम्हाला, का ते अमान्य? देवघरचं पाणी सांगोल्यात, बलकवडी मीच बांधली. बलकवडीचं पाणी कोणाला माहित नव्हतं. कृष्णा नदीत दोमच्या वरती पाणी आहे, जे पाणी पुरावाटे पुढे जाते, हे शोधून मी काढलं. हे म्हणतोय बलकवडी मीच बांधली. आता म्हणतोय बलकवडीला एवढा उशीर का लागला? तुमच्या मुख्यमंत्र्यांना विचारा की विरोधी पक्ष नेते असताना अनुशेषासारखे प्रश्न कोणी तयार केले? आम्ही नाही केले. आम्ही त्यांना म्हणत होतो की विदर्भालाही पैसे द्या, ह्यालाही पैसे द्या. इथं फ्रेश बसलंय. माझं म्हणणं आहे का माझं यशवंतराव, जसं मागासवर्गीयांना 13% देतो आपण, 9% आदिवासींना देतो, तसं माझा आग्रह होता. मी 4 मुख्यमंत्री बघितलेला माणूस तुमच्या समोर बसून बोलतोय. 4ही मुख्यमंत्र्यांना म्हणलं की 10-20% तुम्ही धरणासाठी, पाण्यासाठी, जलसंपदासाठी द्या. कोणीही ऐकलं नाही. 13% जसे तुम्हाला लोकांना मिळतात तसे 9% आणि 20% तर आपल्याला मिळाले असते. ती फटक्यात धरणं कधीच होऊन गेली असती. विदर्भाची झाली असती, मराठवाड्याची झाली असती, अजून कुठलीही झाली असती. पण तो इथं काय वाठारमध्ये हे सांगण्यात काही अर्थ नाही. बघा, काम मी केलेलं आहे आणि मला कदाचित सत्ता मिळेल ना मिळेल, माझी सत्ता जाईल ना जाईल, पण तुमच्याच शेजारी असलेल्या बेबी गावात जेव्हा म्हाताऱ्या कोताऱ्या मी त्या पाण्यात खाली उतरलेल्या बघितल्या आणि पाण्याला ओळात बघितलेला आणि त्यांच्या डोळ्यातलं पाणी जे बघितलं, हे माझं समाधान, केलेल्या कामाचं कौतुक. या रणजित नाईक निंबाळकराला 500 वर्ष नाही, 500 पिढ्या मिळणार नाही. इंडस्ट्री तुम्ही आणली, यांनी आणली. ते म्हणाले शरद पवारांनी आणले. अरे पण शरद पवारचं नेतृत्व मीच मानलं होतं. शरद पवाराला पाणी चोर कोण म्हणलं? मी म्हणलं. अजितदादाला पाणी चोर कोण म्हणलं? मी म्हणलं. आज हे तुमची पार्टी घड्याळ पार्टीची आहेत ना, 2 जण विहिरीत. घड्याळ पार्टीला मला म्हणायचे की तुमची पार्टी घड्याळाचे 12 वाजले, 10 वाजून 10 मिनिटाचं घड्याळ आम्ही चालू केलं होतं, तुम्ही 12 वाजवून ठेवलेत त्या घड्याळाचे. ते विकून टाकलं कमळाला. तू पाणी तिकडं, कमळ इकडं. अहो कशाचं काय आणि कशाचं काय? ते शिवरूपराजे कर्डेकर ही ब्यात कुठनं शिवाजी राजांनी धरून आणली कोल्हापूरवर? काय आपला संबंध हो? त्याच्या वडिलांच्या बरोबर मी राजकारण शिकलो आणि यांच्याबरोबर यांना 11 वर्ष मार्केटिंग कमिटीचा चेअरमन, सभापती. आमच्या घरी आले, निवडणुकीचं वाटप तिकिटाचं सुरू झालं, उमेदवाराचं सुरू झालं की 4थी खुर्ची श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर. घरातला मानला, त्यानेच आम्हाला थर्ड लावला. का? अजितदादाला मी नाही म्हणू शकत.
अरे बाबा, तुला ही पदं दिली होती काय? अजितदादाला विचारून दिली होती का? तुला एवढा आम्ही मान दिला, सन्मान दिला, कशाचं काय घेऊन बसला? भारतीय जनता पार्टीला मी ओळखतो की पुण्यात राहिलेला, वाढलेला, जन्मलेला माणूस आहे. भारतीय जनसंघ काय होता तिथपासून या विचारसरणीचा हा पक्ष आहे. हे कुठल्या विचारसरणीत बसतात? आज मला आत्ता इथे येताना एकाचा फोन आला, बघा, नाव नाही सांगणार, कशाला धावपळ करतोय, तुमच्याच भागातला मुलगा आहे. रामराजेंच्या नादाला लागू नको, माझ्यासारखा वाईट राहणार नाही. आणि हे रेकॉर्ड करेन, रामराजेंना ऐकव. हे कोण म्हणलं असेल? मा खा रणजित नाईक निंबाळकर. मा खा हे नवीन नाव आहे, माझे खासदार. हे जरा तुमच्याकडे असं काय असलं तर ते मोठं करून लावा. तुमची काय टेक्नॉलॉजी आहे मला काय कळत. तुम्हाला दहशतीखाली जगायचं का सुखाने जगायचं हा निर्णय तुम्हाला घ्यायचा. मिळालेलं पाणी अहो आत्ता तुम्ही बाणगंगेला जाऊन बघा, धरणाला. दिनकर, उद्या जा. आलंय का कुरवलीचं कोण? अरे कुरवलीचं आलंय कोण? जाऊन द्या, तरी येतातच की. गटात असेल नाही तर तटात असेल. पाणी काळं झालंय बापूराव, झालंय की नाही बोला? तुमच्या विहिरीला पाणी काळ, तुम्हाला काय वेळ, तुम्हाला डावेळ. आणि हा म्हणतोय मला मतं द्या, आणि तुम्ही देताय का? तर रात्री 5,000 आले, खडखड खडखड खडखड. आता दोष कोणाला देऊ? काम केल्याचं मला श्रेय द्यायचं राहिलं बाजूला. काम न केलेला तुम्हाला आरोग्याची या माणसाला काळजी नाही. पोलीस तुमच्या मागं किती फोन या वाठारमधनं मला आलेले आहेत की आम्हाला वाचवा. ॲट्रॉसिटीचे गुन्हे, याचे गुन्हे, त्याचे गुन्हे, गुन्हेच गुन्हे, गुन्हेगारच गुन्हे लावतोय आणि गुन्हेगारच पोलीस संरक्षणात फिरतोय. असं चित्र भारतात तुम्हाला कुठेही मिळणार नाही. हे इथं आपल्या फलटणमध्ये बस. 2 गाड्या पुढं पोलिसांच्या. मी डोंगरात फिरलो, गुडघे जास्तपर्यंत फिरलो. एक गाडी माझ्याकडे नसायची. मला आठवतंय ते पश्चिम खंडाळ्यात मी फिरत होतो. मी नगरपालिकेचा नगराध्यक्ष होतो म्हणून मी त्यांची गाडी घेऊन फिरत होतो. फॉरेस्टचे अधिकारी जोरात चालले होते, त्यांच्या मागे मी फिरत होतो. यशवंत, माझ्यावर विश्वास ठेव, गाडीला आग लागली. 3 महिन्यात फॉरेस्टची सगळी क्लिअरन्स घेतली. फॉरेस्टची क्लिअरन्स घेतली. अहो एक कष्ट करून मी तुमच्याकडे मतं मागतोय आणि तुम्हाला पाणी दिलंय, आणि तुम्ही 5,000साठी माझी 30 वर्षाची किंमत करणार आहात का? मला तुम्ही एकदा या इलेक्शनमध्ये स्पष्ट सांगून टाका की तुम्ही पाणी दिलं, आमच्यावर काय उपकार केले नाहीत. तरुण पिढीला मला सांगायचं आहे, तुम्हाला दुष्काळ कधी बघायला मिळाला आहे? इथं 2-4 मुलं दिसत आहेत. बाबराव, नाही, शक्यच नाहीत. तुमच्या मुलांनी कधी दुष्काळ बघितला? रोजगार आम्ही बघितली कधी? 16 वर्षात काही नाही. पाणी आल्यापासून एक ते आत्ता जी महिला बोलली शरीरच्या वाढीची वस्तुस्थिती आहे. याचा तुम्ही जर काही उपयोगच होणार नसेल मला राजकीय दृष्ट्या, कारण यांच्याशी लढाई माझी भारतीय जनता पार्टीशी लढाई नाही, अजिबात नाही. मी स्वतःला एवढं मोठं समजत नाही तुम्ही मोदींशी लढावं. हे म्हणाले मोदींच्या पेक्षा जास्त विकास खर्च मी केलाय. दिवसाला 1,000. दिवसाला नाही, मिनिटाला 1,000. मिनिटाला 1,000 पैसे नाहीत, कोटी. आता काय तुम्हाला या माणसाचं सांगू. तो काय झालंय ते बरं का, आपले पाय जमिनीवर आहेत, बरोबर आहे की नाही? तिथे पाय वरच असतात, खाली येतच नाही कधी. अशा माणसाचे नेतृत्वाने हे भविष्य तुम्ही त्यांच्या हातात दिलं असणार. देणार आहे की नाही तुम्ही ठरवा. या दृष्टीचा पक्ष महत्त्वाचा नाही, उमेदवार महत्त्वाचा नाही. आम्ही दिले. हे महाराष्ट्र केसरीचा सुपुत्र इथं उभा आहे. तुमच्या गावातली सौभाग्यवती तर ते मॅडमच दिली आहे मला वाटतं, स्वाती.